सध्या सगळीकडे भारत अमेरिकेच्या ट्रेड डीलची चर्चा आहे। केंद्र सरकारनं या कराराला ऐतिहासिक म्हटलंय, तर शेतकरी संघटनांनी विरोध केलाय। नेमकी डील काय आहे आणि कोणत्या वस्तू भारतामध्ये आयात होणार आहेत, पाहुयात TV9 मराठीचा हा रिपोर्ट। भारत आणि अमेरिकेमध्ये मध्यरात्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे व्यापार कराराचं प्रारूप जारी करण्यात आलं। म्हणजेच फायनल डीलवर अद्याप सही झालेली नाही, पण सध्या कराराच्या प्रारूपानुसार व्यापार सुरू होईल। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ट्रायल, आणि लवकरच ट्रेड ॲग्रीमेंटला अंतिम रूप देण्यात येईल। आता कोणत्या वस्तूंचा या डीलमध्ये समावेश आहे हे पाहणारच आहोत, पण त्याआधी केंद्र सरकारनं भारताला होणारा फायदा सांगितलाय ते पहा। 13 फेब्रुवारीपासून अमेरिकेनं भारतावर लावलेला 25% टॅरिफ अर्थात अधिकचा व्यावसायिक कर हटवला जाणार। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या रागातून अमेरिकेनं 25% अधिकचा कर लावला होता आणि एकूण कर 50%वर होता। आता ट्रेड डीलमुळे 25% टॅरिफ हटवण्यात आला आणि आता भारतावर अमेरिकेचा 18% टॅरिफ असेल। सरकारचं म्हणणं आहे की भारतासाठी अमेरिकेची $30 ट्रिलियन बाजारपेठ खुली होईल। जो बायलैटरल ट्रेड एग्रीमेंट का पहला अंश अब तय किया है, उसके तहत 50% की जो रेसिप्रोकल टैरिफ भारत के निर्यात के ऊपर अमेरिका में लगती थी, वो अब 50% से घटकर मात्र 18% लगेगी। आता महत्त्वाचा मुद्दा, अमेरिकेमधून भारतामध्ये कोणत्या वस्तू येणार आहेत ते पाहूया। भारत आणि अमेरिकेमधील सर्व औद्योगिक सामान आणि काही कृषी उत्पादनावरचा टॅक्स एकतर पूर्ण हटवला जाईल किंवा कमी करणार। कर पूर्ण हटवला तर या वस्तूंची भारतामध्ये निर्यात करण्यासाठी अमेरिकेला कर द्यावा लागणार नाही। अमेरिकेसाठी वस्तू टॅक्स फ्री असतील। यामध्ये धान्य, पशु आहार, ज्यामध्ये लाल ज्वारीचा समावेश आहे, सोयाबीन तेल, मक्याचं बाय प्रोडक्ट समजलं जाणारं पशुखाद्य, ज्याला इंग्रजीमध्ये DDG ड्राय डिस्टिलरी ग्रेन असं म्हटलं जातं, यासोबतच सुकामेवा, प्रोसेसिंग केलेली फळं, दारू आणि स्पिरिट अशा वस्तू आहेत। सरकारचं म्हणणं आहे की डेअरी प्रोडक्ट जसे दूध, क्रीम, पनीर, तूप, मसाल्याचे पदार्थ, धान्यांमध्ये गहू, तांदूळ, नाचणी, बाजरीची आयात अमेरिकेमधून होणार नाही। तसंच भाज्यांमध्ये, ज्यामध्ये बटाटा, मटार, मशरूम आणि प्रक्रियायुक्त भाज्यांना पूर्ण संरक्षण देण्यात आलेलं आहे। म्हणजेच या वस्तू अमेरिकेमधून भारतामध्ये येणार नाहीत। मैं पुनः एक बार दोहराता हूं कि भारत की डेयरी में कोई शर्त के साथ भी कुछ खोला नहीं गया है, किसी प्रकार का कोई कॉम्प्रोमाइज नहीं है और पूरी तरीके से भारत की डेयरी में कोई ओपन कुछ नहीं किया गया, कोई कंसेशन नहीं दिया गया। आता अमेरिका भारतामध्ये ज्या वस्तूंची निर्यात करणार आहे त्यावर मात्र भारताला 18% टॅक्स द्यावा लागेल। कपडे, चामड्याच्या वस्तू, प्लास्टिक, रबरची उत्पादनं, घर सजावटीच्या वस्तू, हस्तकलेची उत्पादनं आणि काही यंत्रसामग्री यावर अमेरिका 18% टॅरिफसह भारतीय वस्तूंना एंट्री देईल। आणि ज्यावर 18%पेक्षा कमी किंवा काहीच टॅक्स अमेरिका लावणार नाही, त्यामध्ये जेनेरिक औषधं, रत्न, हिरे आणि विमानांच्या पार्ट्सचा समावेश आहे। आता या ट्रेड डीलला विरोध नेमका का आहे आणि कृषी संघटनांचा आक्षेप नेमका काय आहे ते देखील समजून घ्या। भारताने अमेरिकेसाठी कृषी उत्पादनावरील टॅरिफ म्हणजेच कर कमी करण्यास किंवा काही वस्तूंवर कर न लावण्यास मान्यता दिली। त्याचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना बसू शकतो असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे। तसंच अमेरिकन शेतमाल मोठ्या प्रमाणामध्ये भारतात येईल आणि त्यामुळे भारतीय शेतमालाची मागणी कमी होईल अशी भीती संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केली आहे। अमेरिका भारताच्या कृषी आणि दुग्ध बाजारपेठेवर ताबा मिळवणार आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल। अमेरिकेमधील शेतकऱ्यांना भारतीय शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त सबसिडी मिळत आहे। मग भारतीय शेतकरी अमेरिकन कंपन्यांशी स्पर्धा कशी करणार, असा सवाल भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी केलाय। त्यासाठीच 12 फेब्रुवारीला देशभरात आंदोलनाची घोषणा संयुक्त किसान मोर्चानं केली। अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल किंवा शेतीमालावर प्रक्रिया केलेलं उत्पादन ही भारतामध्ये आयात होत असताना त्याला 0% आयात कर लागणार आहे। त्याचा अर्थ असा आहे की अमेरिकन शेतकरी आणि भारतीय शेतकरी यांची बरोबरी होऊ शकत नाही।
भारतीय शेतकऱ्याला पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारनं पायाभूत सुविधा पुरवलेल्या नाहीयेत. आयातीच्या धोक्यापेक्षा भारतातून निर्यात होणार याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण अमेरिकेच्या शेतकऱ्यांना सबसिडी देऊन ते जर तिथले भाव पाडत असतील आणि जगातले भाव पाडत असतील तर भारताच्या शेतकऱ्यांना अमेरिकेला काय आणि जगात काय निर्यात करून भाव कसा काय मिळणार आहे? सगळा सावळा गोंधळ आहे आणि शेतकऱ्यांचं मरण हे अटल आहे. शेतकऱ्यांचं हित जोपासण्यात आलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र अमेरिकन वस्तू अगदी कमी टॅक्स किंवा टॅक्स फ्री करून सरकार भारतातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.